विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे। 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। मात्र मतदानादरम्यान काही दुःखद घटना समोर आल्यात। मतदानादरम्यान काहींनी जीव गमावलाय, त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येते आहे। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। खंडाळ्यातील एका व्यक्तीचं मतदान केंद्रावर दुर्दैवी निधन झालंय। मोरवे गावात मतदान करताना मतपेटीवरचे बटन दाबताच तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन श्याम धायगुडे वय वर्ष 67 यांचा जागीच मृत्यू झालाय। ते मुंबई इथं चार्टर अकाउंट म्हणून काम पाहत होते। यानंतर अनेक वर्ष ते मोरवे इथं स्थायिक होते। त्यांना लोणंद इथं तात्काळ हलवण्यात आलं, परंतु त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केलं। या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये। तर दुसरीकडे बीडमध्ये मतदान केंद्रावरच अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय। विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर विरोधी आघाडी महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मोरवे गावात एक धक्कादायक घटना घडली। मतदान करतानाच एका मतदाराचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर असं मिळून वाई विधानसभा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे। अनेक ठिकाणी नागरिकांचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी तरुणांसह महिला, वयोवृद्ध नागरिक देखील मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावत आहेत। मात्र खंडाळा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्व स्तरातून दुःख व्यक्त केलं जात आहे।